सगळ्यांचं मनापासून स्वागत गायत्रीज फूड स्टुडिओमध्ये। आज आपण 3 वेगवेगळ्या प्रकारचे हेल्दी पराठे बनवणार आहोत। तर चला तयारी करूया। शेवग्याच्या पानांचा पराठा बनवण्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मूठभर शेवग्याची पानं निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। शेवग्याच्या पानांना एक उग्रसा वास असतो, तो पराठ्याला येऊ नये म्हणून मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, ती सुद्धा मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। त्याचसोबत 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 2 टेबलस्पून आलं लसूण किसून घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून मी इथे तीळ घेतलेले आहेत, 1 टीस्पून ओवा, 1 टेबलस्पून धणे जिरे पूड, 1 टेबलस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीप्रमाणे लागणार आहे। पीठ मळताना आपल्याला 1 टेबलस्पून तेल लागणार आहे आणि हे पराठे भाजायला मी तूप वापरणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल सुद्धा वापरू शकता। आता शेवग्याची पानं, कोथिंबीर आणि हिरवी मिरची मी बारीक चिरून घेते। आता आपण पीठ मळायला घेऊया। त्यासाठी मी हे सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करते। मिरची, कोथिंबीर, धणे जिरे पूड, तीळ, आलं लसूण पेस्ट, ओवा थोडासा हातावर चुरून घेते, त्यानंतर हळद, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल। आधी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया। पीठ मळून तयार झालेलं आहे। आता एक 10 ते 15 मिनिटं मी हे रेस्ट होण्यासाठी ठेवून देते। आता आपण ह्याचे पराठे करूया। लहान मोठे तुम्हाला आवडतील तसे आपण ह्याचे पराठे करू शकतो। पराठा लाटून झालेला आहे, आता आपण भाजूया। मोरिंगा लीव्सचा पराठा तयार झालेला आहे। अशाच प्रकारे मी आता बाकीचे सुद्धा सगळे पराठे बनवून घेते। शेवग्याच्या पानांचा पराठा तयार झालेला आहे। मी आता दही आणि लोणच्यासोबत सर्व करते। तुम्ही रेसिपी रिकॅप करून घ्या। स्टफ पालक पराठा बनवण्यासाठी मी 1 जुडी पालक घेतलेला आहे। हा मी स्वच्छ धुतलेला आहे आणि नीट केलेला आहे। देठ वगैरे याचे कापलेले आहेत। त्यानंतर एक मूठभर कोथिंबीर मी घेतलेली आहे। 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याचसोबत 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, हिरव्या मिरच्यांचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। एक 5 ते 7 लसूण पाकळ्या, मीठ चवीप्रमाणे आणि हे पराठे फ्राय करण्यासाठी तूप लागणार आहे। आणि स्टफिंगसाठी 1/2 कप ग्रेटेड पनीर, 1/2 कप ग्रेटेड कॅरेट्स, 1/2 कप मोझरेला चीज आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचसोबत आपल्याला लागणार आहे 1 टीस्पून अमचूर पावडर, 1 टीस्पून चिली फ्लेक्स आणि मीठ चवीप्रमाणे। आता आपण एक पेस्ट करून घेणार आहोत। त्यासाठी मी कोथिंबीर आणि पालक मिक्सरमध्ये घालते। त्यासोबत या हिरव्या मिरच्या सुद्धा मी तोडून घालते। आल्याचे जरा बारीक तुकडे करूया, लसूण आणि चवीपुरतं मीठ घालते।
आणि ह्यात कमीत कमी पाणी घालून आपण ही पेस्ट बनवणार आहोत. आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी मी गव्हाचं पीठ निडिंग बोल मध्ये घेते. पालकची चटणी केली आहे, त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलंय, त्यामुळे पिठापुरतीच मीठ मी घालतेय. आणि ही जी पालक प्युरी आहे ही मी या पिठामध्ये घालते. आता हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया. आणि आता आहे एक 15 मिनिटं मी रेस्ट होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे. आता आपण हे स्टफिंग बनवूया आणि त्यासाठी मी हे सगळे इन्ग्रेडियंट्स या बोलमध्ये एकत्र करते. आणि हे व्यवस्थित मिक्स करून आपण बाजूला ठेवून देऊया. 15 मिनिटं झालेली आहेत. पीठ छान सॉफ्ट झालेलं आहे. पोळ्या करताना आपण जसे गोळे करतो तसे आपण आता ह्याचे गोळे करून घेऊया. आता हा एक गोळा घेऊन आपण नेहमी जशी पोळी लाटतो तशीच पोळी लाटणार आहे. आणि ह्या पोळीवरती हे स्टफिंग असं त्रिकोणी आकारामध्ये मी स्प्रेड करून घेते. पोळीच्या कडांना पाण्याचा हात लावून अशा प्रकारे फोल्ड करूया. आणि आता हे पराठे मी थोडेसे अजून लाटून घेते की जेणेकरून आतलं स्टफिंग सगळीकडे इक्वली स्प्रेड होईल. थोडंसं तूप मी आधी तव्याला लावते. हे पराठे छान खरपूस भाजून घेते. अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा सगळे पराठे बनवते. मी दह्याबरोबर आणि ग्रीन चटणी बरोबर एन्जॉय करणार आहे. मस्त एकदम गरम गरम आहेत पराठे. सुपर्ब. तुम्हाला सुद्धा जर हे टेस्टी पराठे खायचे असतील तर रेसिपी रिकॅप करायला विसरू नका. दुधीचे पराठे किंवा लौकी के पराठे बनवण्यासाठी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एक दुधीचा तुकडा घेतलेला आहे. मीठ आपल्याला चवीप्रमाणे लागणार आहे. मूठभर कोथिंबीर, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून जिरं, 1 टेबलस्पून धणे जिरे पूड, 1 टेबलस्पून किंवा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त लाल तिखट वापरू शकता आणि 1 टीस्पून मी कलौंजी वापरलेली आहे. ही दिसायला काळ्या तिळासारखीच असते पण ह्याला कलौंजी म्हणतात आणि ही पंजाबी लोक आपल्याकडे पराठ्यांमध्ये वापरतात. त्याचसोबत पीठ मळायला मला 2 टेबलस्पून तेल लागणार आहे. आता हा दुधी मी सालीसकट किसणार आहे. आता या दुधीत आपण 1 बाय 1 सगळे मसाले घालूया. पहिल्यांदा मीठ घालते, धणा जिरा पूड, जिरं, लाल तिखट, कलौंजी, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं मी एकत्र मिक्स करते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ मळायचं आहे. पाणी अजिबात वापरायचं नाहीये. मी गव्हाचं पीठ घालून हे व्यवस्थित मळून घेते. आता हे पीठ मळतानाच 2 टेबलस्पून तेल घालूया. दुधीला पाणी सुटत राहतं आणि आपण जर हे पीठ मळताना वरून अजून पाणी घातलं तर आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी पातळ होते आणि मग आपल्याला पराठे नीट लाटता येत नाही. मी अजिबात पाणी वापरलेलं नाहीये. फक्त दुधीला सुटलेल्या पाण्यामध्येच मी हे पीठ मळलेलं आहे. आता हे पीठ मी एक अर्धा तास झाकून ठेवणार आहे.
अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता हे पीठ छान सॉफ्ट झालेलं आहे. आता पुन्हा मी हे हलकंसं मळून ह्याचे इक्वल पोर्शन्समध्ये गोळे करून घेते. आता आपण नेहमी जशा पोळ्या लाटतो त्याच प्रकारे हे पराठे लाटायचे आहेत. हे पराठे स्टफ पराठे नसल्या कारणाने पातळ लाटले तरी चांगले लागतात. अशाच प्रकारे मी आता बाकीचे सुद्धा पराठे लाटते. तापलेल्या तव्यावरती दोन्ही बाजूला तूप किंवा तेल घालून हे पराठे आपण भाजून घेणार आहोत. मस्त खुसखुशीत खमंग दुधीचे पराठे तयार आहेत. मी आता दही, लिंबाचं लोणचं आणि कैरीच्या लोणच्याबरोबर एन्जॉय करते. तुम्ही मात्र रेसिपी रिकॅप करायला विसरू नका.